मी कोल्हापूरला ट्रॅव्हल करत होते स्वारगेट वरून. शिवशाहीमध्ये बसले मी तिथे आणि बसल्यानंतर एक 75 वर्षाचे आजोबा माझ्या शेजारी येऊन बसले. चेहरा त्यांचा असला चमकत होता, तेज होता असं चेहऱ्यावरती. आणि ते माझ्याकडे बघायचे, स्माइल करायचे. मी वाचायचे, बघायचे, त्यांच्याकडे स्माइल करायचे. परत थोड्या वेळाने त्यांच्याकडे, ते माझ्याकडे बघून स्माइलच करत असायचे. म्हटलं हे इंटरेस्टिंग दिसतंय काहीतरी. मग त्यांनी मला विचारलं, बाळा तू काय करते? मग म्हटलं मी सायकोलॉजीचा अभ्यास करते, असं असं आहे, एक मीटिंगसाठी मी चाललीये कोल्हापूरला. तर त्यांनी मला सांगितलं, मी म्हटलं तुम्ही काय करता, तुमचं काय पुण्यात काम होतं? तर ते ना जे वेश्या व्यवसाय करणारे असतात महिला, प्रॉस्टिट्यूट, त्यांचं काय असतं की एका वयानंतर त्यांचं सगळं मार्केटिंग बंद होऊन जातं. त्यांना कामं काय होती, तर त्या बिड्या वळायची कामं असायची त्यांना. 1000 का काहीतरी बिड्या वळल्यानंतर 10 रुपये मिळायचे त्यांना. म्हणजे व्हॅल्यूच नाहीये त्यांच्या कामाची. तर तो माणूस जे मला भेटलेले, ते त्यांच्यासाठी चळवळ राबवायचे की त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना अधिकार मिळाला पाहिजे. आणि 75 वर्षाचा तो माणूस होता. ज्यावेळेस ते बसमधून, त्यांचा स्टॉप लवकर आला, ते बसमधून उतरायला लागले, तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली त्यावेळेस, की तुला बेटा सगळं मिळेल तुझ्या आयुष्यात, तू फक्त संयम ठेव, असं त्यांनी मला बोललेले. ते माझ्या इथं फिक्स झालं की मला सगळं मिळेल पण मला संयम ठेवायचा आहे.